हो, नमस्कार काका. काका. हे हे पूर्ण म्हणजे पूर्णचा पूर्णचा अर्थ अर्थ म्हणजे म्हणजे मी मी इन्फिनिटी इन्फिनिटी मध्ये मध्ये धरतो. धरतो. त्याचा अर्थ त्याचा अर्थ इन्फिनिटी इन्फिनिटी धरतो मी. धरतो मी. हा, आवाज जरा इको जास्त येतोय आवाजामध्ये. हा इको जास्त हा येतोय. हा नाही, पुन्हा थोडक्यात सांगा, पुन्हा थोडक्यात सांगा. हा, हा पूर्ण पूर्ण मध मध म्हणजे म्हणजे मध मध याचा याचा अर्थ अर्थ इन्फिनिटी इन्फिनिटी मधून मधून काही काही काढलं काढलं किंवा किंवा काही काही घातलं घातलं तरी तरी इन्फिनिटीच इन्फिनिटीच राहते. राहते. हो हळबी काका तुमच्याकडे दोन माईक चालू आहेत, त्यामुळे डबल आवाज येतोय. हा. एकाचं कोणाच तरी हो बंद हो करा, हो मला हो वाटतं एक एक ताईंचा मिनिट. आणि तुमचा हो दोघांचा. हो हो ठीक आहे. ठीक आहे. हो एक हो ठीक आहे. माईक ठीक आहे बंद ठीक आहे. करा, एक माईक बंद करा. हा 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 हा. एक कमी एक कमी केला. केलं. हा तर तर पूर्णामध्ये पूर्णामध्ये जसं जसं इन्फिनिटी इन्फिनिटी मध्ये मध्ये काही काही ऍड ऍड केलं केलं किंवा किंवा सबट्रॅक्ट केलं सबट्रॅक्ट तरी केलं तरी इन्फिनिटी इन्फिनिटी इन्फिनिटीच इन्फिनिटीच राहते. राहते. अगदी बरोबर आहे. अनंत हे अनंतच असतं. हा हा अनंतामध्ये हा अनंतामध्ये शांत तुम्ही पाहता, तुमच्या हो पाहण्यामध्ये हो शांत आहे. पाहण्यामध्ये काय आहे माहिती आहे का, दोष कुठे आहे माहिती आहे का? दोष हा जो आहे ती प्रकृतीकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, त्याला हो त्यालाच तुम्ही सर्वस्व समजता, हा दोष आहे. हो हो जे दिसतं ते नसतं म्हणून जग फसतं, ही हो जी काही म्हण आहे, हो त्या म्हणीच्या हो मागे फार मोठं तत्वज्ञान लपलेलं आहे. कारण हो आम्ही जे पाहतो त्या दृष्टीचा जो दृष्टा आहे ना, तो दृष्टा हा जीवात्मा आहे का परमात्मा आहे हे महत्वाचं आहे. तर तो हो ना. पाहणारा जेव्हा परमात्मा त्यात येऊन बसेल, तेव्हा त्याला हो कार्य आणि कारण याच्यामध्ये जी काही साम्यता आहे, आणि कारण हे हो अनंत आहे आणि कार्य जे आहे ते अंत आहे, शांत आहे, म्हणजे हो ना. थोडक्यात आहे, हो ना. मर्यादित आहे. हो म्हणून ना. आपण केवळ कार्यामध्ये मग्न न राहता कारणासहित कार्य पाहणं म्हणजेच विज्ञान आहे. जी हो विज्ञानाची व्याख्या सुद्धा करताना भगवद्गीतेत काय हो सांगितले की कारणासहित कार्याला पहा, म्हणजे तुमचं पाहणं हो हे परिपूर्ण पाहणं आहे. हो त्यामुळे पाहणाऱ्याचा दोष क- एकदा गेला तर त्यात ते जे हो केवळ शांत पाहण्याच्या ऐवजी अनंत काय आहे ते पाहता येईल. हो आलं लक्षात? हा. कारण परमेश्वरांनी सृष्टी निर्मितीच्या वेळी उपादान कारण म्हणून त्यांनी स्वतःचाच एक भाग त्यातला वापरला. हा, मग काय त्यामुळे तो हा म्हणून ते आणि ते एकच आहे दोन्ही. त्याचाच एकच भाग आहे. आहे तो. अगदी बरोबर, हा अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. म्हणून हा म्हणून त्याने निमित्त उपादान कारण हे हा एकत्र जेव्हा अगदी. येतो तेव्हा त्याला महाकारण असं हो शब्द वापरले. महाकारणाचं महाकारण म्हणतो. महाकारणाचं म्हणजे व्याख्या काय केली की जो निमित्त उपादान कारण एकत्व, हे त्याचा हो व्याख्या आहे त्याची. हा. हो ना. म्हणजे मीच तर तो आहे त्यामुळे आणि तोच हो मी आहे. मीच तो आहे, म्हणजे तोच मी आहे सोहम तो. हंसा हे जे सांगितलंय त्या हो ठिकाणी ना. मी ह्या शब्दाचं त्यांनी म्हणजे विस्तारीकरण केलंय की मी मी हो काही हा, केवळ मी हा नाही तर मी तो पण आहे. काय? तो पण आणि आहे. आणि आणि तो जो आहे तोच मी आहे. म्हणजे तोच त्याने मी आहे, पण एक ते जसे उमगत नाही. हा कारण की म्हणजे इथे ती कारण माया आणि प्रकृती येते. इथे हा प्रति आड येते. हा हा म्हणून कोर्टात तिथं निराकरण झालं की मग आपल्याला हा त्याचं ज्ञान होतं. म्हणजे किंवा एखादी गोष्ट खूप ठासून सांगायची असेल ना, तर मी तो हो आहे आणि तो मी आहे दोनदा का तो सांगितलं? मीच आहे. की आपण हो कोर्टामध्ये आपण शपथ घेताना मी सत्य सांगेन हो आणि सत्याच्या हो व्यतिरिक्त काही सांगणार नाही. काही सांगणार नाही, तसंच हा आहे ते. तशा प्रकारे हे असं आहे की बाबा आपल्याला ब्रह्मतत्व सांगायचं असेल तर तुम्हाला इतर तत्व सांगण्यामध्ये काही अर्थच नाहीये. तुम्ही ब्रह्मतत्व सांगा आणि ब्रह्मतत्वाशिवाय हम्म. इतर काही सांगू नका, हे सांगणं सांगू नका आवश्यक असं. आहे. खूप म्हणजे अतिशय उत्तम शांती मंत्र आहे हा. अगदी 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 खूपच खूप छान छान आहे. आहे. म्हणजे म्हणून सगळं तत्वज्ञान याच्यात भरलेलं आहे, ठासून अगदी अगदी. अगदी 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 हम्म. त्यामुळेच आपण खूपच छान काय. दोन रविवार पूर्ण घेणार आहोत त्याच्यावर. हो 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 चालेल. खूप छान काका. हा खूप नमस्कार. आनंद, नमस्कार. आशीर्वाद आहे, आशीर्वाद. नमस्कार नका. हो नमस्कार हो, नमस्कार. आशीर्वाद स्वामी. बोला हम्म, अभिजित, बोला. हम्म. श्री स्वामी अभिजित, समर्थ काका. श्री स्वामी सर, बोला बोला. खूप छान होतं. एक प्रश्न फक्त होता माझा, हा की आपण म्हणतो की सृष्टी जी दिसती ते मृगजळच आहे, म्हणजे ते मिथ्याच आहे तसं. हो पण दुसरीकडे आपण असंही म्हणतो की परमेश्वराने सृष्टीचं निर्माण केलं. ते दोन्ही हो, परस्पर विरोधी गोष्टी वाटत नाहीत का? नाही वाटत. त्याचं कारण काय की तुम्ही जर सखोल गेले आणि हम्म, सखोल जर त्याचा अर्थ पाहिला तर तुम्हाला, हम्म, आणि याचं उत्तर ह्याच मंत्रात आहे, तुम्हाला सांगतो. हम्म, ते हम्म, कसं, हम्म, हा ते कसं आहे ते सांगतो. त्या ऐकणं महत्वाचं आहे. हम्म, हम्म, आता मी तुम्हाला जे सांगितलं ना की जे दिसणारं गोष्ट आहे ना हम्म, तेवढीच सत्य आहे असं समजू नका. म्हणून दिसणारी हम्म, जी सृष्टी आहे हम्म, तेवढीच पाहिली तर ती असत्य आहे, ते मृगजळ आहे. हम्म, 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 पण मृगजळाच्या ज्या कारणाने मृगजळ निर्माण झालेले आहे ते कारण जर हम्म, कळालं तर हम्म. केवळ मृगजळाची व्यर्थता कळते आणि मृगजळ ज्या कारणाने बनलं ते कारणाचं ज्ञान होतं.
हम्म. तर सृष्टी जी आहे ना केवळ सृष्टी म्हणून पाहिली तर तो तो हम्म. तो दोष आहे. पण ती सृष्टीने ज्याने त्या सृष्टीला निर्माण केलंय त्याच्या सहित ती सृष्टी पाहिली तर मग मात्र आनंदच आहे. मग बरोबर. अज्ञानाचा विषय नाहीये. हम्म. लक्षात येते का तुम्हाला मी काय सांगतोय? थोडस लक्षात येते. थोडं सखोल आहे, गंभीर्याने पाहिलं हा. पाहिजे की पण म्हणजे दिसतं सृष्टी निर्माण झालीच तशी. हे बघा, निर्माण झाली एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. हा. निर्माण झाली असं म्हणण्याकरता तुमची प्राकृतिक दृष्टी आहे तिथे. हा. तुम्ही आत्मतत्वामध्ये गेले तर काय दिसतं तुम्हाला सांगतो. काय बरोबर. असं असं सांगणारा कोणी मिळणार नाही, पण मी सांगतो तुम्हाला म्हणूनच विचारतो आम्ही. हं. की आत्मस्थितीमध्ये जो मनुष्य गेला ना तर त्याला सगळीकडे केवळ आणि केवळ ऊर्जा दिसते, हम्म. केवळ प्रकाश दिसतो. म्हणजे ज्याला तुम्ही मनुष्य समजत होता त्या माणसाकडे पाहिलं तर तुम्हाला एक प्रकाश दिसेल फक्त. हम्म. इतर दुसऱ्या दगडाला पाहिलं तर तिथे सुद्धा तुम्हाला एक प्रकाश दिसेल. हम्म. म्हणजे तो ऊर्जेच्या रूपात जेव्हा त्या पदार्थाला पाहिला आपण तेव्हा ती जी ऊर्जा दिसते ती अत्यंत तेजस्वी असते. हम्म. पण त्या ऊर्जेला वजा केला तर तुम्हाला तो दगड दिसेल. ओके. आणि फक्त तो म्हणजे कुठल्या दगड आहे, दृष्टीने बघतो. हम्म. फक्त तो दगड आहे हे पाहणं किंवा तसं हम्म. समजणं हे अज्ञान आहे ना, हे मृगजळ आहे. हम्म. हम्म. कळालं ना? म्हणजे हे जेव्हा तुम्हाला कळालं, हे सिद्धांत पूर्ण परिपूर्णतेने कळाले तर तुमची हम्म. सृष्टीकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाईल. अच्छा, म्हणजे कुठल्या दृष्टीने बघतो त्याच्यावर सगळं. म्हणजे तत्वदृष्टी हम्म. तुमच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून हा मंत्र आहे. हम्म. बरोबर. कळालं ना? म्हणून म्हणून इदम आणि अदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पर्यंत इदम आणि अदम हे समजणं आवश्यक आहे. हम्म. हम्म. हे आणि ते हे दोन्ही जे आहेत ते पूर्णच आहेत. तर हे म्हणजे काय आणि ते म्हणजे काय? ते हे म्हणजे अधिष्ठान, म्हणजे सत्य काय ते, आणि सत्यावर असत्याचा लेप आलेला आहे म्हणून तुम्ही एकदम ते सगळं रिजेक्ट करू नका. त्याच्यातही सत्यच लपलेलं आहे. म्हणून हम्म. तेही सत्य आहे आणि हेही सत्य आहे. अच्छा. कळालं का खूप तुम्हाला? छान काका. खूप नाही आहे, सखोल आहे. परत चिंतन मनन करतो. काही प्रश्न असले तर हो, परत अगदी येतो. अगदी अगदी. प्लीज स्वामी समर्थ. आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. बोला. बोला. नमस्कार काका. श्री नमस्कार. स्वामी बोला समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ. कसे आहात आपण? ठीक, छान छान छान. छान चालू आहे. ऐकलं का आपला आजचा? आशीर्वाद आहे. हो हो, हो आजचा ऐकलं आणि आत्ताचा प्रश्नही ऐकला, त्याचं हो उत्तरही ऐकलं. हो तर हो ब्रह्मतत्व पूर्ण आहे हे तर समजू शकतो. हो. ब्रह्मांड ब्रह्मतत्वातनं निर्माण झालं, तेही पूर्ण आहे असं धरायचं. आहेच आहे ना, मग तेही पूर्णच आहे. पण पण ते ब्रह्मतत्वाशिवाय असू शकत नाही, म्हणून मग ते कसं नाही, पूर्ण होऊ शकतं? त्याला आपण ब्रह्मांड म्हणतो ही संज्ञा आहे फक्त म्हणण्याची. अच्छा. म्हणजे जे दिसतं तेवढंच आपण म्हणतो ही संज्ञा आहे. ही एक दिलेलं नॉमेनक्लेचर आहे. बरोबर. पण खरोखर ते ब्रह्मतत्वच आहे ना. हा हा, बरोबर. म्हणून ते पूर्ण आहे. या अर्थाने ब्रह्मांडही पूर्ण आहे. बरोबर, कळलं. कळालं? छान. हो, हो. चला, श्री आशीर्वाद. स्वामी समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी बोला समर्थ मिलिंद, बोला काका. मिलिंद, बोला. काका काल गीतेचा 13वा अध्याय वाचत होतो तर तो दुसरा मंत्र त्यात भगवान म्हणतात अर्जुनाला की क्षेत्रज्ञात सुद्धा मीच आहे. म्हणजे म्हणजे मीच ब्रह्मही आहे आणि मी क्षेत्रात, म्हणजे सगळं तेच आहे. इथे हाच मंत्र म्हणजे त्याचाच अर्थ हा इथे आला. अगदी जवळपासच आहे. दोन्हीचे अर्थ एकदम सारखेच आहेत. क्षेत्रही मीच आहे आणि क्षेत्रज्ञही मीच आहे. हो म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजे ब्रह्मतत्व आहे हो, आणि क्षेत्र जे आहे ते ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड. म्हणून इदम आणि अदम पूर्ण असं म्हटलेलं आहे. हम्म. पूर्णमिदम पूर्णमदः. तर पूर्णमिदम म्हणजे हे जे काही शाश्वत अस्तित्व याच्यातलं जे आहे ते मीच आहे. हो. आणि पूर्णमदः म्हणजे हे दिसणारं जे दृश्य आहे ना तेही हम्म. पूर्णच आहे, कारण मीच त्याच्यामध्ये बसलो आहे. आणि त्याच्यात जीवात्मा पण येतो. जीवात्मा हा त्यातला एक त्यातलं एकच म्हणजे एक एक कॉम्पोनंट भाग आहे. आहे, एक कॉम्पोनंट आहे. तो जीवात्मा हे त्याच्यामध्ये गौण आहे. ठीक आहे. मूळ जे आपला जो फोकस आहे हा जीवात्म्यावर नाही आहे, तर आपला फोकस जो आहे तो ब्रह्मतत्वावर आहे. माधुरी ताई आला, श्री बोला. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, साष्टांग दंडवत. खूप खूप आशीर्वाद आहे, बोला. आणि खूप छान होतं. हा हा. प्रवासात होतो पण जे इसेन्स आहे तो नक्कीच ऐकला.
आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर आणि अज्ञानाचं आवरण पूर्ण गेलं हो की जे दिसतं ते समदृष्टी आणि समस्थितीमध्ये जे बरोबर दगडातही चैतन्य, सगळीकडे ऊर्जाच हा, दिसते त्या हो अगदी चैतन्याला. आणि सगळीकडे जे- निर्जीवात म्हणजे त्यामुळे जे प्लास्टिकचे बादली आहे त्यालाही तुम्ही पाय नाही लावणार. आणखी निर्जीव वस्तू आहेत त्याच्यातही तुम्हाला सगळीकडे त्या जगतामध्ये चैतन्यच भरून उरले. आणि मग सर्प आणि दोरी ह्या सगळ्या संज्ञा नष्ट होतात. तर एका मिनिटासाठी डॉक्टर बोलतील ते माझ्या बरोबर आहेत सर. बाबा रामकृष्ण बरोबर हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी डॉक्टर साहेब काय नाही. हा, गेटे महाराजांच्या माध्यमातून गेले 7-8 महिने आम्ही अमृतानुभव ऐकतोय. आता हो 7वं प्रकरण चालू आहे खंडन. पुढे बघा. आणि बरोबर त्याच्यामध्ये 297 ओव्या आहेत. आता जवळजवळ 214वी ओवी चालू आहे. आता आरशाचं बरोबर उदाहरण चालू आहे. आरशामध्ये हा मुखाच्याच ठिकाणी आहे, पण प्रतिबिंब दिसलं म्हणून प्रतिबिंब सत्य नाहीये, तर बिंबच सत्य आहे. आणि प्रतिबिंबाच्या सापेक्ष बिंब आलंय, पण दोन्ही गेले तरी खाली फक्त एकटा मीच राहतो, मुखाच्या ठिकाणीच मुख राहतं. मग दुसरं काय नाहीच आहे. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन सगळं जातं आणि फक्त दृश्याच्या सापेक्ष आलेली द्रष्टा ही सुद्धा पदवी जाते. आणि मी एक सच्चिद आनंद स्वरूप शिल्लक राहतो, चैतन्य शिल्लक राहतं. या जगामध्ये चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही, आणि ते चैतन्य म्हणजे माझ्यात आहे असं मला गुरुतत्वाने समजलेलं आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. वा वा खूप छान सांगितलं एकदम म्हणजे योग्य सांगितलं की तुम्ही तुमची आकलनही चांगलं झालंय त्याच्यावर पूर्णपणे आणि ती दृष्टी आपल्याकडे असली ना तर आपल्याला परस्परांमध्ये एक स्नेहभाव राहतो म्हणजे मैत्र जीवाचे जे सांगितलंय ना की त्या ठिकाणी स्वधर्म हा सूर्याची उपमा दिली आहे त्यांनी काय आणि एकमेकामध्ये प्रेमाचा भाव असावा हे त्याच्यामध्ये सांगितलं आणि तो असला पाहिजे म्हणून त्यांनी पसायदान मागितलं म्हणजे ही जी काही दृष्टी आहे ज्ञानेश्वर माऊलींची तर ती त्यांनी द्वैत आणि अद्वैत दोघांचाही समन्वय करून अद्वैत तत्वज्ञान मांडलेलं आहे म्हणजे इथे जे काही तुम्ही अमृतानुभव शिकताय ना ह्याचं मूळ जे आहे हे शिवसूत्रात आहे बरं का तुम्ही हो 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 आणि नक्की. शिवसूत्राचा अभ्यास तुम्ही केला असेल किंवा जरूर करावा आणि हो ह्याच्यामध्ये शिवसूत्राने चेनी बिसे असा शब्द वापरलाय तर हो ते हो तर तो शिवसूत्र जे आहे ना हे महादेवाच्या मुखातून निघालेलं आहे आणि हो त्याच्यापासूनच पुढे ते नवनाथ झाले नवनाथांनी सुद्धा हे हो तत्वज्ञान मांडलं आणि ते नवनाथाच्या परंपरेमध्ये हे ज्ञाननाथ आले आणि हो म्हणून निवृत्ती महाराजांनी जेव्हा त्यांना सांगितलं की तुला काय साधनेत ज्ञान झालं ते सांग तर हा ते सांगताना त्यांनी त्या शिवसूत्राचा संदर्भ घेऊन हा अमृतानुभव सांगितला हो. हा त्यामुळे ते पहिल्या प्रकरणाचंच महाराज नावच आहे शिवशक्ती समावेशन. हा पहिलं प्रकरणच महत्वाचं आहे शिव हो आणि शक्ती ह्या दोघांचा समन्वय करेक्ट. हाच खरा विषय आहे तिथे येस 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 येस. हा. आणि ते खूप खूप छान छान समजलं होतं त्यावेळेला. आहे हो तेच म्हणजे तिथं सगळं अख्खा अमृतानुभव पहिल्या प्रकरणातच आहे. खूप छान खूप अगदी खरं आहे ते अगदी बरोबर आहे एकदम बरोबर सांगितलं चांगला अभ्यास चालू आहे तुमचा माझा खूप खूप तुम्हाला पाठिंबा आहे आणि आशीर्वाद आहे तुम्हाला सगळं छान ज्ञान मिळो आणि येस प्रत्यक्ष प्रतीती प्राप्त हो तुम्हाला ह्या येस आशीर्वाद आहे येस हा, येस. थँक्यू. धन्यवाद. ठीक. धन्यवाद. चला आशीर्वाद स्वामी बोला हा साक्षात परमेश्वर नमन. हो हो आशीर्वाद आहे खूप काय म्हणता कसे आहात खूप आनंद आहे. खूप आनंद आहे ना ऐकलं पूर्ण प्रवचन हो ऐकलं हो हो अच्छा वा वा खूप छान बस अशीच आनंद घेत जा आणि हे हो ज्ञानातून प्राप्त झालेला आनंद आहे ह्या आनंदाचा आधार जो आहे तो ज्ञान आहे आणि म्हणून याला ज्ञानानंद असं सुद्धा म्हणता येईल ह्या हो आनंद हा केवळ असा नाही आहे की बा आपल्याला काहीतरी गोष्ट मिळाली म्हणून आनंद झाला असं नाही आहे तर आपल्याला नाही परमेश्वराची कृपा झाली परमेश्वराचं ज्ञान झालं आणि त्यातून परमेश्वराच्या भक्तीचा उगम झाला ह्याचा आपल्याला आनंद आहे हा बरोबर आहे छान त्याला दोघांनाही खूप रामचरितमानस वाचतानाही असाच आनंद होतो आणि तुमचे आहे दिलेले सांगितलेले सगळे शब्द त्यात म्हणजे आठवतात. नाही असणारच ना कारण शेवटी कसं आहे माहितीये का की तुलसीदासांच्या मुखातून निघाले आणि हो तुलसीदास जे आहेत ना हे प्रत्यक्ष हनुमंताचेच अवतार आहेत हो समजलं ना म्हणून त्यांच्या मुखातून हे सहजतेने ज्ञान बाहेर पडलं कारण एकमेव हनुमंतच असे आहेत की ज्यांच्यामध्ये ती दास्यभक्ती ही प्रत्यक्ष प्रगट झाली आहे म्हणजे हो 9विधा भक्तीमध्ये जी दास्यभक्ती आहे
त्याचं प्रतीक जे आहे ती ही हे स्वतः हनुमान आहेत. म्हणून तिथे संकटमोचन हनुमानासमोर त्यांनी ते लिखाण केलेलं आहे काशी विश्वनाथला. हो हनुमानाचं स्थान सुद्धा तुम्ही बघा कुठे आहेत. ते संकटमोचन हनुमानासमोर लिहिलेलं आहे आणि ते स्वतः हनुमानाचे एकरूप असलेले भक्त आहेत. हो आणि तसेच महाराष्ट्रामध्ये रामदास स्वामीजी आहेत, हे सुद्धा हे मारुतीचेच भक्त होते आणि मारुतीशी एकरूप झालेले होते. म्हणून त्यांनी लिहिलेला दासबोध सुद्धा हा अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे. हो छान छान. श्री आशीर्वाद स्वामी कृपा अखंड आहे. काका नमस्कार. नमस्कार, स्वामी बोला. चरणी साष्टांग दंडवत. हो, खूप आशीर्वाद आहे. महाराजांची कृपा अखंड राहो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. आहेच आहेत. तसंच मी आहे तर- हे सांगितलेलं आजचं सगळं वर्णन तसंच होतं. कुठेही अगदी बघा अगदी. सगळे ब्रह्मस्वरूपच आहे, काहीच कुठे कमी नाही. हा सगळीकडे चैतन्याचा प्रकाश पसरलेला आहे. आणि देवी महात्म्यामध्ये पण हेच सांगितलं आदिशक्तीने की सगळं नष्ट हो, जरी मग झालं तरी मी प्रकाशाच्या रूपाने अंशात्मक रूपाने मीच आहेच आहे ना पूर्ण ती मीच तेजस्वी सगळं आहेच. तयार करते पूर्ण पृथ्वी परत नंतर सगळं मी परत अगदी तयार करत असते. अगदी अगदी अगदी. म्हणजे तुम्ही जर हम्म त्या ठिकाणी ज्योतिमा म्हणून एक ठिकाण आहे ज्योतीचं, तर त्या हम्म ठिकाणी अखंड ज्योत अशी असते, जी हम्म कित्येक अनादी वर्षापासून आहे, अनादी कालापासून आहे. तर त्याच्यावर पाणी टाकलं तर ती अजून भडकून वर येते, पण ती कधी नष्ट होत नाही. हम्म ही हिमाचल प्रदेशमध्ये जे हो असे 7 ठिकाणं आहेत चिंतपूर्णीपासून सुरू होतात ते. तर तुम्ही आता जे उदाहरण दिलं ना, की ती ज्योती हम्म स्वरूपामध्ये प्रकाश स्वरूपात आहे, तर हम्म त्याचं प्रत्यक्ष दर्शन तुम्ही घेऊ शकता तिथे. बरं. असं आहे. तुमच्या आशीर्वादाने नक्की घेऊ. हो, हा, चला हम्म ठीक. तिने श्री स्वामी. तसंच सांगितलं की आधी माया पण मीच, आदिशक्ती पण मीच आणि माझ्यापासून सगळं हे ब्रह्मांड विश्व सगळे देव देवता त्याच्यातूनच निर्माण झालेले आहेत. त्यातच निर्माण झाले. सूर त्याला असुर शक्ती असा शब्द वापरलाय आणि ती शक्ती शक्ती म्हणजे शिवाचा आविष्कार आहे. असं आहे. विस्कार. बरोबर. छान. स्वामी चरणी साष्टांग दंडवत. ओम पूर्णमदम जे मंत्र आहे, हो पाचव्यावर जो इफेक्ट येतो ना, म्हणजे जरी त्याचा हो अर्थ नाही माहित, पण एक शांतता येते आतमध्ये आपल्या. नाही, आणि येतो तो. कारण का त्या मंत्राचा प्रभावच असा आहे की पूर्णतत्वाशी तुमचा संबंध डायरेक्ट जोडला जातो. म्हणजे हे सगळं जे काही विवेचन आहे आणि ज्या मंत्रात ते व्यक्त केलेले आहे, त्या मंत्राचाच परिणाम इतका असतो की त्या मंत्राचं श्रवण जरी केलं तरी तुम्हाला पूर्णतत्वाची जिज्ञासा निर्माण होते. आणि म्हणजे ती जी ऊर्जा आहे, म्हणजे जे आता डिस्कशन मध्ये ऐकलं, म्हणजे सजीव निर्जीव मध्ये पण ती ऊर्जा पाहायची आहे अशी. तर म्हणजे थेरॉटिकली माहिती आहे, पण एक्सपिरियन्स करायची इच्छा होते आता. एक्सपिरियन्स होईल ना. मी तुम्हाला जेव्हा अर्थ सांगितला, अर्थाच्या चिंतनामधून तुम्हाला अनुभव मिळेल. ज्ञानाशिवाय अनुभव असतो का मला सांगा? कोणतंही क्षेत्र असो, त्याच्यामधलं ज्ञान परिपूर्ण झालं की अनुभव यायला लागतो ना. नाही तर काय नुसतंच तुम्ही जर फक्त शब्द ऐकले तर ज्ञान झालं असं नाही. कृतीची जोड पाहिजे त्याला. म्हणून ज्ञानानं म्हणजे आपण सायन्समध्ये सुद्धा आपण पहिल्यांदा थेअरी वाचतो, मग प्रॅक्टिकल्स करतो की नाही. प्रॅक्टिकल्स का करतो? जी थेअरी सांगितली आहे ती थेअरी कन्फर्म करण्याकरता. म्हणजे थेअरी म्हणजेच ज्ञान आहे आणि प्रॅक्टिकल म्हणजे त्याचं आचरण आहे, नाही का? बरोबर. तर ते ज्ञान आणि आचरण दोन्हीचे जेव्हा संगम होतो बरोबर, तेव्हा तो अनुभव सिद्ध होतो. आणि अनुभवातून एकदा सिद्ध झाला की त्याच्यातून मग भक्ती निर्माण होते. अनुभवाशिवाय भक्ती नाही. म्हणून हे ज्ञान, कर्म आणि भक्ती तिन्हीचा अर्थ कळायला पाहिजे. ज्ञान ही धारणा आहे, कर्म हे आचरण आहे आणि भक्ती जी आहे ती संवेदना आहे. कळालं? आशीर्वाद आहे खूप. स्वामींची तुमच्या कृपा. आशीर्वादाने म्हणजे ज्ञान आम्हाला प्राप्त होते. हो, अगदी. मला निश्चित. दंड. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. बोला. हा, श्री लिंगायत स्वामी बोला. समर्थ काका. हा, शिवाजी बोला. लिंगायत बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आहे, छान आहे, एकदम मस्त हा आहे. हा, कृपा आहे महाराजांची हा, आणि अखंड राहणार. हो चालेल. तेच आशीर्वाद घेण्यासाठीच हे हो, करावलंय आणि अगदी पूर्ण आशीर्वाद आहे. हा, हो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी. बोला, प्रवीण बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला, कसे आहात आपण? हा, एकदम मजेत आहे. आणि
बघता बघता बृहदारण्यक उपनिषदाचा 4था अध्याय पण संपला. तर बीजच आणि आजचा विषय तर एकदम इंटरेस्टिंग आहे, पण पण आय डिडंट वॉन्ट टू गो देअर. मला 2 प्रश्न उठले. विचार तर विचार. पहिले 2 चॅप्टर जे होते ते मधुखंड होते. हो हो नंतरचे 2 मुनिखंड जो आज संपला. आणि त्यात मी जरा कम्पेअर करत होतो, तर एक गोष्ट कळली की ते याज्ञवल्क मैत्रींचा जो संवाद होता, ते हो 2 वेळा रिपीट झाले. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये पण होतं आणि हो ह्या 4थ्या अध्यायामध्ये पण टॉपिक तोच होता, की म्हणजे याज्ञवल्क हो संन्यासात जातोय आणि हो ती विचारते की अमृत तत्व कसं मिळणार वगैरे. तर बरोबर. व्हॉट इज द रिझन की 2 वेळा म्हणजे आहे डिफरन्स आहे. देयर इज सटल डिफरन्स बिटवीन बोथ द थिंग. तर द टॉपिक रिमेन्स अँड हा एपिसोड 2 वेळा का येतोय ते बृहदारण्यक, हा पहिला प्रश्न. नाही, याचं कारण आहे. याचं कारण असं आहे की एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही शिकता, हम्म, तेव्हा शिकल्यानंतर परिपूर्ण ती अक्युमुलेट झाली आहे की नाही हे आपल्याला लक्षात येत नाही. हम्म, 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 म्हणजे एखादा टॉपिक सांगितल्यानंतर पुन्हा हम्म, दुसरा टॉपिक जर आला काहीतरी वेगळा, तर तो हा तो पहिला तो डायल्यूट होत होतो. बरोबर बरोबर. हम्म, हम्म. तो पहिला सांगून दुसरा सांगायचा, दुसरा विस्ताराने सांगायचा आणि पुन्हा एकदा पहिला सांगायचा. ओके. त्यामुळे काय होतं, दुसऱ्याचा परिणाम पहिला समजून घेण्याकरता होतो. ओके ओके ओके. म्हणजे हा एव्होल्युशन आहे, म्हणजे रिपिटेशन नाही आहे ऍक्च्युअली. नाही त्याच ती- विषय खोलवर म्हणून म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणणारा सुद्धा जेव्हा पांडुरंगासमोर जातो, तेव्हा 12 वर्षानंतर त्याला विठ्ठलाचा अर्थ कळायला लागतो आणि त्यात आणि सुरुवाती तो विठ्ठल विठ्ठलच म्हणतो. खरं म्हणजे तुम्ही आता जर सांगितलं ना, ती पुनरावृत्तीच आहे. हम्म, हम्म, पण हम्म, त्या विठ्ठलामध्ये ला ठ लावलेलं आहे ना, त्याचं हम्म. जे ठासून जो सांगतो, ठासून तो ठासून सांगितल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये फरक पडतो. क्या बात आहे. वाह वाह. समजलं? कळलं कळलं. कळलं का? म्हणून म्हणून ते म्हणतात ना, नित्यत्व अखंड नित्य उपासना जी आहे, आणि पण नित्य का हम्म, करायची? रामकृष्ण परमहंस म्हणायचे की आपण आता लोटा सुद्धा दररोज घासतो आणि मग पाणी पितो ना. मग दररोज हा. घासल्याशिवाय कसा पिणार आपण? म्हणून पाणी हम्म. जर प्यायचं असेल तर लोटा घासावाच लागतो खूप. तर म्हणून हा दिस इज द यूज ऑफ निधी ध्यास. म्हणजे दर हा. दिवशी काळे काका पण पाठवत असतात, दर दिवशी याची गरज आहे. तर हा तर हा पार्ट अगदी. क्लिअर. दुसरा पार्ट आता पार्शली क्लिअर हा झाला. इकडे हे ही टॉक्स अबाउट दी वंश ब्राह्मण. तिकडे हो 2:6 मध्ये पण होतं आणि 4:6 मध्ये वंश ब्राह्मण. आणि हो सुरुवातीला विचारलं की एवढं काय एवढ्या डिटेल्स मध्ये हे देतात, बट पण त्यांना विचार आला की हा जो ज्ञान आहे, दिस इज लाईक वेल्थ, दिस इज लाईक नॉलेज. अँड आय एम सीइंग की आपण आपण आता आपण वी अक्युमुलेट अ लॉट ऑफ वेल्थ अँड ऑल दॅट, पैसे वगैरे अँड ऑल दॅट, रेप्युटेशन काहीतरी. पण वेन वी वॉन्ट टू ट्रान्सफर इट ॲज अ लेगसी टू अवर फ्युचर जनरेशन, हार्डली 1 या 2 जनरेशन बस, आणि तो 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 संपूर्ण वेल्थ हे होतो. आय मीन इट जस्ट डिसअपियर्स. बट वेन आय हिअर दिस 2:6 मध्ये पण तिकडे ते मॅटर्नल लाईन मध्ये म्हणतात की म्हणजे गार्गीचं पुत्र वगैरे, आणि म्हणजे आईच्या लाईनेज मध्ये सांगतात. आणि इथे याज्ञवल्क्यांचे गुरु म्हणजे राईट फ्रॉम ब्रह्मा अँड ऑल दॅट, गौतम खूप जे जे एकदम ऋषीच आहे त्यांचं नाव. म्हणजे हा ज्ञान एवढ्या वर्षापासून एवढ्या प्युअर फॉर्मने चालू आहे. ही जी परंपरा आहे. आणि हा आय मीन आणि इट्स सो ब्युटिफुल की आज आम्हाला आजच्या या दिवशी बिकॉज ऑफ दॅट थ्रू अवर गुरु वी आर एबल टू गेट इट अँड ऑल दॅट. अँड तर आय मीन विदाउट डायल्युटिंग ऑफकोर्स. आता आपली आय मीन यू नीड द प्युरिटी टू अंडरस्टँड दॅट कॉन्सेप्ट. तर एवढी तर लेवल वाढली नाहीये, पण पण जो ते त्याचं स्मरण करावं लागतं. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो त्याच्या बाबतीत. आता माझे जे पूर्वज आहेत ना, बरं का, हा ज्या पूर्वजांची संपूर्ण कथा कधी आमच्या वडिलांनी नाही सांगितली आणि आजोबांनी तर, म्हणजे मी फार लहान होतो, आजोबांकडनं ऐकण्याचा विषय नव्हता. करेक्ट. मला महाराजांनी सांगितलं की तू दररोज तुझ्या पूर्वजांचं नाव घेऊन त्या ठिकाणी हवन कर. म्हणजे ओके. त्याला, म्हणजे त्याला आपण स्वाधाकार म्हणतो. स्वाधाकार, स्वाधा जो शब्द वापरलाय तो पूर्वजांकरता वापर. आणि त्यावेळेस अपसव्य म्हणजे जानवट डाव्या बाजूला घेऊन करायचं असतं. तर हे करत असताना मला इतकं ज्ञान त्याच्यातून मिळत होतं. नुसतं हे नाही,
माझं त्यांच्याशी संवाद व्हायचे, नुसतेच संवाद नाही. तर तुला जे काही आता तुझा जो आमच्या वंशात जन्म झालेला आहे तो हा कोणत्या कार्याकरता झाला आहे हे प्रत्येक वंशातला मनुष्य मला सांगतो. म्हणजे आपले पूर्वज वगैरे, हा तर म्हणजे यू आर इन. हा पूर्वज, आता माझे 14 पूर्वज मला माहिती आहेत, जे आमच्या वडिलांना आणि पणजोबांना कधीच माहित नव्हते. माहित, हा बरोबर, कारण हा आणि कोणी कोणी काय काय केलंय आणि कुठल्या कुठल्या शहरात जाऊन केलंय याची हा. कम्प्लीट स्टोरी माझ्याकडे आहे. वा, वा. हम्म, आणि हम्म, त्याने ज्ञान कसं मिळवलं आणि त्या हम्म. ज्ञानाचा कुठला अंश तुला आम्ही दिलेला आहे. ओ, तर वी आर अ पार्ट ऑफ दिस इटर्नल चेन. हा आपण आज जे म्हणजे काय आहे. आता जर कोणी मला म्हणेल की काय पुन्हा पुन्हा त्याच पूर्वजांचं नाव घेता तुम्ही, हा, हा, आणि माझी पत्नी जी आहे ना ती म्हणते आजचा संदेश काय, हा, डेली न्यूज आपण म्हणतो ना, तर करेक्ट, आज हा. आज अग्नीतून काय संदेश मिळाला, हम्म, हम्म, हम्म. आज कुणी काय सांगितलं, तर ते मी दररोज तिची स्टोरी सांगतो. म्हणजे तुमचं सरप्राइझिंग हे असं आहे की मी हा. डेली स्टोरी सांगतो हम्म, की आता हम्म, सध्या ब्रह्मांडाची बातमी काय आहे, हम्म, ब्रह्मांडामध्ये काय चाललंय, हम्म, हम्म, आपल्या हम्म, देशात काय चाललंय, हम्म, हम्म, आणि काय सिक्रेटरी गोष्टी घडतायत सध्या. हम्म, तर हे हम्म, मला त्या यज्ञामधून मिळतं ना, कारण यज्ञ जे आहे ही बेस्ट कम्युनिकेशन सिस्टीम आहे. हम्म, 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 हम्म. अरे बापरे. काका, लक्षात आलं का तुमच्या, हा ही या ही तर वंश बघितलं. परंपरा. हा? टू जस्ट थिंक इट ऑफ इट एज अ रिच्युअल, म्हणजे करायचं वगैरे, नाही आणि नाही, इट इज आणि नॉट. आपण असते की लवकर करून आपण आटपून पळून जाऊ वगैरे म्हणून. हा नाही नाही, ते नुसतं कर्मकांड नाही, तर कर्मकांडाच्या अधिष्ठानाला ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून ते कर्मकांडही पूर्ण आहे आणि ब्रह्मतत्वही पूर्ण आहे. ओके, ओके, ओके. सो इट टाईज अप हिअर की हा की म्हणजे म्हणजे त्या लिंक शिवाय काही अर्थ नाही ना. अहो मला सांगा, तुम्ही तुम्ही एखादा का भगवंताचं नाम घेता किंवा भजन करता किंवा एखादा काही पूजन करता, या भजन पूजनामध्ये ते ब्रह्मतत्व एकच आहे. मग गणेशाची पूजा करा, महादेवाची पूजा करा, त्या दोन्हीच्या मध्ये व्हॉट इज कॉमन फॅक्टर आहे तुम्हाला जो कळाला नाही ना, हा, तर तो आनंद आनंद मिळणार नाही ना. करेक्ट. आणि आणि द्वैत पण तेच असतो की हे एक दुसरं. द्वैतामध्ये जो करेक्ट. द्वैताचा भाव जो आहे ना, तो अद्वैताचं विस्मरण आहे. करेक्ट, म्हणून करेक्ट. द्वैतामध्ये पाहता नाही अद्वैताला पहा. म्हणून द्वैत ब्रह्म असं म्हटलेलं आहे. द्वैत म्हणजे द्वैत आणि अद्वैत या दोघांचा समन्वय साधून ब्रह्मतत्वाचं जाणीव करून घेणे, असं केल्यानंतरच हा मंत्र निघाला बाहेर. करेक्ट, करेक्ट. आता कळतं काका, तुम्ही वारंवार म्हणतात की आपण पंढरपूरच्या विठोबा समोर उभा राहतो वगैरे, आपलं डोळं. आता मला हळूहळू कळतं की व्हॉट इज इट दॅट यू आर ट्राईंग टू कम्युनिकेट, की आपण स्वतःचं विस्मरण करून त्यांना. युजली काय असतं की देव तिकडे उभा आहे आणि मी इथे आहे, पण स्वतःला तो कनेक्शन वगैरे एस्टॅब्लिश करायचं आहे आता. ओके, सो दिस इज व्हॉट. आणि आणि थ्रू आवर एजेस, थ्रू आवर ancestors and all that, the Swami is trying to reach to us and all that. म्हणजे अदम आणि इदम काय, अदम आणि इदम या दोन्हीला पूर्ण. अदम हा जो आहे तो परमात्मा आहे, आणि इदम जो आहे तो मी इथे उभा आहे तो. ओके, ओके. आणि दोन्हीलाही पूर्ण तत्व म्हटलेलं आहे. I have to digest this one, काका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आता ह्या चर्चेवर ना काका इतकं छान वाटलं ना, खरंच हो. इतके पदर उलगडत आहेत ना, खरं खोलात गेल्यासारखं, वरवरच अगदी. नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आता कळतं की तुमच्या ते आपण काय म्हणतात अग्निहोत्र का करतात, त्याला का महत्व आहे अजूनही, ते त्याचं हो म्हणूनच असावं असं, हो ना. नाही, खरं आहे, अगदी खरं आहे. अग्निहोत्र. प्रत्येक हा गोष्टीमध्ये जे एक म्हणजे विज्ञान दडलेलं आहे, आणि त्याच्या पाठीमागे उद्देश फार महत्वाचा आहे की हा. आमची लिंक ही ब्रह्मतत्वापर्यंत आहे. मला जर विचारलं तुझं पूर्वज कोण आहे, तर मी म्हणेल ब्रह्मतत्व आहे. हो आणि हो. व्हॉट इज युअर परमनंट ऍड्रेस, तर म्हटलं ब्रह्मलोक. तोच माझा, खरंय, तिथूनच मी आलोय आणि तिथेच मला जायचं. तिथेच आपण जायचंय. बस आपण कामाकरता बाहेर जातो, बाहेर गावी जातो, हॉटेलमध्ये उतरतो, आणि तिथे लिहितात की व्हॉट इज युअर परमनंट ऍड्रेस, नाही का. आपला खरंय. आपला परमनंट ऍड्रेस ब्रह्मलोक आहे. तिथूनच सगळं आम्ही आलोय, तात्पुरतं आहे. लोक तिथेच. कल्याणाकरता, आणि तिथेच जायचंय. बरोबर आहे.
खरं सगळं तात्पुरतं आहे सगळं. हे याच्यामध्ये अडकायचा विषयच नाही हा. हो ना. खरंय खरंय. हा, चला खूप श्री आशीर्वाद. बोला. स्वामी समर्थ श्री काका. स्वामी समर्थ. बोला किरण, बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद आहे खूप. बोला. आजची चर्चा आणि आजचा विषय हा इतका सुंदर आणि मजा आली हो ना. आणि खूप आनंद. हो. अगदी खरंय खरंय. म्हणजे आता प्रत्येक आविष्काराकडे बघताना अधिष्ठानाचं जाणीव व्हावी आणि हा त्याचं बरोबर. ध्यान अगदी हवं. खरंय. आणि अगदी हा म्हणजे अभ्यास करण्यासारखा विषय, अगदी आचरणात फार म्हणजे आणण्यासारखा विषय. सखोल अभ्यास करायला पाहिजे आणि त्या गांभीर्याने अभ्यास हो. केल्यानंतरच त्याच्यातून ज्ञान मिळेल, आनंद मिळेल, चैतन्य मिळेल. काय आणि कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. अगदी. भीती अपपरभावामुळे, बाकी काही नाही. एकरूपतेमध्ये भीती संपतेच ना, नाही का? खरंय. राम म्हणणारा खूप छान. माणूस स्वतः रामस्वरूप झाला तर त्याला कोणाची भीती आहे? कोण कोणाला घाबरवणार ना, है की नाही? असं आहे. खरंय. हा? तर हे ज्ञान तुम्हाला अखंड प्राप्त हो. आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा खूप अखंड. आशीर्वाद द्या का. आशीर्वाद. हा. चला, झाला, वेळ झालाय. नाईक साहेब, नमस्कार. दोघांनाही खूप आशीर्वाद आहे, खूप किती वेळा आनंद आहे. हा, छान, खूप आनंद आहे. बस असाच छान विषय आनंद. होता आजचा. हो ना. आता ह्याचा इथून पुढे सगळा हाच विषय खुलवायचा आहे. पुढे अजून सुरुवात केली आज. हा हा छान, अरे, खूप छान सांगताय आज. हो हो. हा, छान. चालेल, ठीक आहे. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी तुकाराम. समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. हा, बोला. काय नाही, आता आम्ही साध्या टेक्निकल भाषेत तुम्ही अग्नीला आहुती द्या म्हणता, तर अग्नीला दिली की एक त्याच्यातलं आपलं दायित्व की तुझ्याकडनं आम्ही रोज घेतो, आपण हो. तुला दिलं ते प्रत्येकाला आपण असं देतो, तर त्याच्या मागची धारणा काय असावी एक्झॅक्ट? नाही, धारणा एकच आहे. इदम न मम हीच धारणा आहे. ते आपण त्याच्यामध्ये जे प्रत्येक एंडला म्हणतोच की हा, तर महाराजच ती देत आहेत, नाही, ते मी तुम्हाला अर्पण करतोय. हा, ती धारणा आपली अंतःकरणामध्ये नेहमी रुजवली पाहिजे. प्रत्येक कार्य हेच यज्ञ आहे आणि प्रत्येक कार्यामध्ये इदम न मम ही धारणा ठेवणं हेच त्याच्यातलं रहस्य आहे. केवळ म्हणजे मंत्र म्हणून आपण थांबू शकत नाही. तर आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, धारणेमध्ये ती अशी रुजली गेली पाहिजे की कुठलंही कार्य, कुठलाही व्यवहार करताना सुद्धा इदम न मम ही भावना असली पाहिजे. बस हा त्याचा उद्देश आहे.